धम्मसंहिता चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। भारत सरकारद्वारा समान नागरी संहितेचे विधेयक 2023च्या पावसाळी अधिवेशनात संसदेत मांडण्याच्या बातम्या जाहीर झालेल्या आहेत। 22व्या भारतीय विधी आयोगाने 14 जून 2023 रोजी नोटीस काढून समान नागरी संहितेवर सूचना मागवल्या आहेत। संसदीय समितीची बैठक सुशील कुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली आहे। प्रधानमंत्री यांनी 27 जून रोजी भोपाळमध्ये समान नागरी संहिता करण्याबाबत जाहीर भाषण केले आहे। काँग्रेस पक्षाने यावर संसदीय पक्षाची बैठक बोलवली आहे। आप पक्षाने समर्थन केल्याची बातमी आहे। सत्ताधारी पक्षाच्या वतीने समान नागरी संहिता करण्याबाबतचे विचार मांडले जात आहे। वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल आणि सोशल मीडियावर समान नागरी संहितेवर बातम्या व चर्चा सुरू आहेत। समान नागरी संहितेचा विषय देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चेला जात आहे। बौद्ध समाजात ही समान नागरी संहितेबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत। राज्याच्या अनेक भागातून संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मला फोन येत होते की तुमची भूमिका जाहीर करा, कारण तुम्ही या विषयावर अनेक वर्ष काम करीत आहात, त्यामुळे तुमच्या भूमिकेला महत्त्व आहे। आम्हीही या विषयावर गेली 36 वर्ष कार्यरत आहोत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे या विषयावर आमची भूमिका मांडणं अतिशय आवश्यक आहेच। तसेच भारतीय विधी आयोगाला आम्ही सूचना सादर केल्या आहेत, त्या नेमक्या काय आहेत याचीही माहिती सर्व समाजाला देणं क्रमप्राप्त आहे। या पार्श्वभूमीवर समान नागरी संहिता आणि बौद्ध समाजाची भूमिका या शीर्षकांतर्गत विषयाचा व्हिडिओ आपणासमोर सादर करीत आहे। हा ऐतिहासिक, संवेदनशील व नाजूक विषय आहे, कारण तो धर्माशी संबंधित आहे। प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या भवितव्याशी निगडीत विषय आहे। बौद्धांची भूमिका या मर्यादित विषयावरचा हा व्हिडिओ आहे, याची दखल घ्यावी। सर्वांनी काळजीपूर्वक विषय ऐकावा। एखादा मुद्दा समजला नाही तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकावा। आळस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा। प्रत्येक बौद्ध व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने योगदान करावे। धम्मसंहिता चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्रथम बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करावे। व्हिडिओ ऐकल्यानंतर लाईक, शेअर व कमेंट्स कराव्यात। धन्यवाद। आता आपण समान नागरी संहिता आणि बौद्धांची भूमिका या विषयाला सुरुवात करूया। पहिला मुद्दा विधी आयोगाला सूचना सादर केल्याचा आहे। भारत सरकारने विधी व न्याय खात्याद्वारा 22व्या विधी आयोगाची समान नागरी संहिता निर्माण करण्यासाठी स्थापना केली आहे। 22व्या विधी आयोगाने दिनांक 14 जून 2023 रोजीच्या नोटिसीद्वारे देशातील धार्मिक संस्था व नागरिकांकडून या विषयावर भूमिका, सूचना व प्रतिक्रिया मागवल्या आहेत। दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय मुख्य समन्वयक ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी विधी आयोगाला बौद्ध समाजाची समान नागरी संहितेबाबत भूमिका, सूचना व प्रतिक्रिया निवेदनाद्वारे दिनांक 11 जुलै 2023 रोजी सादर केल्या आहेत। दुसरा मुद्दा समान नागरी संहितेवर संविधान सभेत सहमती झाली नसल्याचा आहे। याचे स्पष्टीकरण असे की स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेल्या धर्मावर आधारित पारंपरिक कौटुंबिक कायद्यांना बंद करून सर्वांसाठी समान नागरी संहिता निर्माण करण्याचा प्रस्ताव संविधान सभेमध्ये 23 नोव्हेंबर 1948 आणि 2 डिसेंबर 1948 रोजी चर्चेला गेला। संविधान सभेमध्ये समान नागरी संहितेवरती सहमती होऊ शकली नाही, त्यामुळे संविधान सभा या विषयाला मान्यता देऊ शकली नाही। आता संविधान सभेद्वारा समान नागरी संहितेला मान्यता मिळाली नसली तरी संविधानाचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा विषय बंद न करता तो यशस्वी करण्याची जबाबदारी भविष्यातील संसदेवर सोपवलेली आहे। या जबाबदारीची तरतूद संविधानाचा 4था भाग राज्य धोरणाची निर्देशक तत्व म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये अनुच्छेद 44 द्वारा करून ठेवलेली ही तरतूद आहे। अनुच्छेद 44 मध्ये म्हटले आहे की नागरिकाकरता एकरूप नागरी संहिता, नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील। इंग्रजीमध्ये असं लिहिलं आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर द सिटीजन्स, द स्टेट शॅल इंडेवर टू सेक्युअर फॉर द सिटीजन्स अ युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया। जोपर्यंत देशातील सर्व घटकांची सहमती व सकारात्मक वातावरण निर्माण होऊन संसदेद्वारा समान नागरी संहिता निर्माण होत नाही, तोपर्यंत कौटुंबिक कायद्याचा अंमल सुरू राहील, अशी भूमिका संविधानकर्त्यांना घेणे क्रमप्राप्त होते। कारण कायद्याशिवाय समाजात अराजकाची परिस्थिती उत्पन्न होऊ शकते।
त्यामुळे कौटुंबिक कायद्याची जागा समान नागरी संहिता घेत नाही तोपर्यंत परंपरागत चालत आलेले कौटुंबिक कायदे रद्द करता येणार नव्हते। त्यानुसार संविधानकर्त्यांनी कौटुंबिक कायद्याच्या मान्यतेची तरतूद अनुच्छेदात्मक न करता संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये केलेली आहे। म्हणजेच कौटुंबिक कायद्याला संविधानिक मान्यता संविधानाच्या 7व्या अनुसूचीद्वारे दिलेली आहे। या 7व्या अनुसूचीत एक संघसूची, दुसरी राज्यसूची आणि तिसरी समवर्ती सूची अशा 3 सूची आहेत। संघसूचीतील विषयावर केंद्र सरकारला कायदे करण्याचे अधिकार दिले आहेत, राज्यसूचीमध्ये असलेल्या विषयावर राज्यांना कायदे करण्याचे अधिकार दिले आहेत, तर समवर्ती सूचीमध्ये असलेल्या विषयावर केंद्र व राज्य या दोघांनाही कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत। कौटुंबिक कायद्याचा विषय मग कोणत्या सूचीत आहे याचे स्पष्टीकरण असे की 3ऱ्या समवर्ती सूचीत हा विषय समाविष्ट केलेला आहे। समवर्ती सूचीत एकूण 47 विषय आहेत, त्यातील 5व्या नंबरचा विषय कौटुंबिक कायद्याचा आहे। संविधानात याची पुढील प्रमाणे तरतूद केली आहे। पहिला विषय विवाह घटस्फोट, दुसरा विषय अर्भके व अज्ञान व्यक्ती, तिसरा विषय दत्तक विधान, चौथा विषय इच्छापत्रे, 5वा विषय विना इच्छापत्रता व उत्तराधिकार आणि 6वा विषय एकत्र कुटुंब व त्याच्या वाटण्या। या विषयांचा उल्लेख करून म्हटलेले आहे की न्यायिक कार्यवाहीतील पक्षकार या संविधानाच्या प्रारंभापूर्वी ज्या बाबतीत आपल्या व्यक्तिगत कायद्यास अधीन होते त्या सर्व बाबी। सर्वांनी इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की पर्सनल लॉ अथवा समान नागरी संहितेचे हे 6 विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत। या 6 विषयाव्यतिरिक्त समान नागरी संहितेचा 7वा कोणताही विषय नाही, याची सर्वांनी दखल घ्यावी। समान नागरी संहितेचे हे 6 विषय 7व्या अनुसूचीतील व्यवस्थित पुन्हा ऐकून समजून घ्यावेत। हे स्पष्टीकरण करण्याचे कारण म्हणजे या 6 विषयाव्यतिरिक्त इतर विषय समान नागरी संहितेबरोबर कोणी जोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते योग्य होणार नाही। पर्सनल लॉ व समान नागरी संहितेतील विषयावरती कायदे करण्याचा अधिकार संविधानातील अनुच्छेद 246 द्वारा देण्यात आलेला आहे। या अनुच्छेदानुसार समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र व राज्यांना कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत। यामध्ये अनुच्छेद 246(1) द्वारा केंद्र सरकार व अनुच्छेद 246(2) द्वारा राज्य सरकारला दिलेले आहेत। आता 70 वर्षात अनुच्छेद 44 नुसार समान नागरी संहिता बनवण्यास यश आलेले नाही हे वास्तव आहे। याचे स्पष्टीकरण असे की गेल्या 70 वर्षात समान नागरी संहिता निर्माण करण्यासाठी संविधानकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे देशात अनेक वेळा प्रयत्न झालेले आहेत, परंतु सहमती व पोषक वातावरण निर्माण न झाल्यामुळे समान नागरी संहिता निर्माण करण्यास कोणत्याही सरकारला यश आलेले नाही। याची चर्चा लोकसभेमध्ये मात्र वेळोवेळी झाल्याचे संदर्भही आहेत। समान नागरी संहिता निर्माण करण्यात अपयश आल्यामुळे 70 वर्षात नवीन कौटुंबिक कायद्याची निर्मिती व जुन्यामध्ये सुधारणा सुद्धा झालेल्या आहेत। याचे स्पष्टीकरण असे की स्वातंत्र्यानंतर गेल्या 70 वर्षाच्या काळात समान नागरी संहिता निर्माण होण्याऐवजी नवीन कौटुंबिक कायदे निर्माण झाले। यामध्ये हिंदू कायद्याचा उल्लेख प्रामुख्याने आहे। 1955-56 साली हिंदू कौटुंबिक कायदे निर्माण केले आहेत। तसेच विविध धर्माच्या परंपरागत कौटुंबिक कायद्यात केंद्र व राज्यांनी आपापल्या स्तरावरती अनेक संशोधन करून सुधारणाही केल्या आहेत, हे वास्तव आहे। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की पर्सनल लॉ हा इंग्रजी शब्द आहे, याला मराठीत व्यक्तिगत कायदे म्हणतात। पर्सनल लॉ अथवा व्यक्तिगत कायदे असे म्हटले तरी हा विषय कौटुंबिक कायद्याचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे। तसेच समान नागरी संहिता यामध्ये समान या शब्दाचे इंटरप्रिटेशन अनेक लोक आपापल्या सोयीनुसार करत असल्याचे आढळते। समान नागरी संहिता म्हणजे सर्वांना एकसारखे कौटुंबिक कायदे असा अधिकृत अर्थ आहे, हे लक्षात घेतले तर समान शब्दाची चर्चा विषय सोडून भरकटणार नाही। कौटुंबिक कायदे आणि समान नागरी संहितेबाबतची ही वास्तवता संक्षिप्त स्वरूपात तुमच्या समोर मी सादर केलेली आहे। तर या पार्श्वभूमीवर बौद्धांची भूमिका काय याचे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे आणि ते स्पष्टीकरण असे की पहिली गोष्ट, संविधान सभेमध्ये समान नागरी संहितेवरती सहमती होऊ शकली नाही।
दुसरी गोष्ट, गेल्या 70 वर्षात अनेक प्रयत्न केले तरी देशातील विविध घटकामध्ये समान नागरी संहिता या विषयावरती अजिबात सहमती होऊ शकली नाही. तिसरी गोष्ट म्हणजे 70 वर्षात देशाने सर्व धर्माच्या कौटुंबिक कायद्याला मान्यता दिली आहे. चौथी गोष्ट म्हणजे ज्यांना कायदे नाहीत त्यांना नवीन कौटुंबिक कायदे बनवून दिले आहेत. पाचवी गोष्ट म्हणजे ज्यांच्या कायद्यात काही त्रुटी आहेत अथवा पारंपरिक अन्यायकारक बाबी आहेत त्यामध्ये संशोधने करून त्यात सुधारणा करण्यात आले आहेत. समान नागरी संहिता निर्माण करण्याचा देशाने प्रयत्न केला तरी त्यावर सहमती होतच नाही. सहमती होत नाही म्हणून देशाने कौटुंबिक कायद्यांना मान्यता दिली आहे. ज्यांना कायदे नव्हते त्यांच्यासाठी नवीन केले आहेत, तर आहेत त्यांच्यात सुधारणाही केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बौद्धांनी स्वतंत्र बौद्ध कायद्याची मागणी केलेली आहे. बौद्धांनी भूमिका घेतली आहे की ज्याप्रमाणे भारतीय संसदेने हिंदू धर्मासाठी स्वतंत्र कौटुंबिक कायदे 1955-56 साली निर्माण केले, तशाच प्रकारे हिंदू धर्मासहित जर इतर धर्मांना स्वतंत्र कौटुंबिक कायदे हा देश आणि या देशातील सरकारे मान्य करत असतील तर बौद्ध धर्मीयासाठीही स्वतंत्र कौटुंबिक कायदे केंद्र व राज्यांनी करावेत. ही मागणी 1956 सालानंतर बौद्ध समाज सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे करीत आहे. बौद्धांना हिंदू कायद्यात समाविष्ट केले आहे. बौद्धांना हिंदू कायदे लागू करण्याची भूमिका मान्य नाही म्हणून स्वतंत्र बौद्ध कायद्याची मागणी करीत आहे. हिंदू कायदे बौद्धांना लागू केल्यामुळे बौद्ध हा हिंदूंचा पोटभाग होतो. ही भूमिका बौद्धांना मान्य नाही म्हणून 1956 साली दीक्षा घेतलेल्या बौद्धांनी सातत्याने हिंदू कायद्यातून बाहेर पडण्याची भूमिका मांडलेली आहे. बौद्धांची मागणी योग्य आहे असे सरकारने वेळोवेळी म्हटलेले आहे. सर्व धर्मासाठी स्वतंत्र कायदे असतील तर बौद्धांनाही असले पाहिजेत, हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. सरकारद्वारे या मागणीला कधीही नाही म्हटलेले नाही, परंतु ते करण्याकडेही लक्ष दिलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. सत्तेत येणाऱ्यांच्या मानसिकतेचा हा कदाचित प्रश्न असेल. हो म्हणायचे परंतु करायचे नाही, ही आजपर्यंतची भूमिका सरकारांची व इथल्या प्रस्थापित पक्षांची राहिली आहे. परंतु केंद्र व राज्यातील सरकारांनी बौद्धांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून बौद्ध धर्मीयांचे स्वतंत्र कौटुंबिक कायदे न करता त्यांना हिंदू कायद्यातच समाविष्ट केलेले आहे. त्यामुळे बौद्धांचे धर्माने बौद्ध आणि कायद्याने हिंदू असेच अस्तित्व आहे. बौद्धांची स्पष्ट भूमिका आहे की जर इतर सर्व म्हणजेच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी या धर्मांना स्वतंत्र कौटुंबिक कायदे मान्य केले जाणार असतील तर मग बौद्ध धर्मीयांना हिंदू कायद्यात समाविष्ट करण्याचे कारणच काय? इतर सर्व धर्माप्रमाणे बौद्ध धर्मसुद्धा स्वतंत्र धर्म आहे, ही जगन्मान्य बाब आहे. तसेच सर्व संविधानिक संस्थांनीही ही गोष्ट मान्य केली आहे. बौद्ध समाजाची मागणी आजपर्यंत होती की बौद्ध धर्मीयांना हिंदू कायद्यात समाविष्ट न करता स्वतंत्र कौटुंबिक कायदे मान्य केले पाहिजेत. ही कौटुंबिक कायद्याबाबत बौद्ध समाजाची अधिकृत भूमिका आहे. आता समान नागरी संहितेबाबत बौद्ध समाजाची नेमकी भूमिका काय आहे हे सुद्धा स्पष्ट करणे तेवढेच आवश्यक आहे. समान नागरी संहिता ही संविधानिक संकल्पना अथवा संविधानिक विषय आहे. याबाबत बौद्धांची भूमिकाही तेवढीच स्पष्ट आहे. ती म्हणजे की समान नागरी संहितेबाबत बौद्धांची भूमिका यापूर्वीही समर्थनार्थ होती, आजही आहे आणि भविष्यातही राहील. ही भूमिका संविधानिक तत्वाला धरून आहे. जर समान नागरी संहितेच्या मसुद्यात संविधान विसंगत गोष्टी समाविष्ट झाल्या तर आमचे अशा समान नागरी कायद्याला समर्थन असणार नाही, हे आम्ही प्रकर्षाने इथे मांडू इच्छितो. आमचे समर्थन आंधळेपणाने असणार नाही. समान नागरी संहितेमध्ये बौद्ध समाजाच्या मागणीचाही सकारात्मक विचार होणे तेवढेच आवश्यक राहील. देशातील सर्व घटकांची सहमती होऊन पोषक वातावरणात जर समान नागरी संहिता निर्माण होणार असेल तर बौद्धांना हिंदू धर्माचा पोटभाग न करता म्हणजेच त्यांना कायद्याने हिंदू न करता इतर धर्माबरोबर समान धार्मिक दर्जा, समान अधिकार आणि स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व समान नागरी संहितेमध्ये मिळाले पाहिजे. ही भूमिका बौद्ध समाजाची आजच्या प्राप्त परिस्थितीत आहे. अशा प्रकारे कौटुंबिक कायदे व समान नागरी संहिता या दोन्ही विषयाची आमची भूमिका प्रथमपासून स्पष्ट आहे. जर या देशात सर्व धर्माचे स्वतंत्र कौटुंबिक कायदे अंमलात येणार असतील तर बौद्धांनाही स्वतंत्र कौटुंबिक कायदे मागण्याचा अधिकार आहे
आणि तो संविधानिक अधिकार आहे. आणि जर सर्व धर्माचे कौटुंबिक कायदे बंद करून सर्वांसाठी समान नागरी संहिता निर्माण होणार असेल तर बौद्धांनाही इतर धर्माबरोबर त्या समान नागरी संहितेमध्ये समान धार्मिक दर्जा, समान अधिकार आणि स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व मिळावे, ही आमची स्पष्ट व ठाम भूमिका आहे. कौटुंबिक कायदे व समान नागरी संहिता, बौद्धांची आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता, बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा हे विषय घेऊन आम्ही गेली 36 वर्ष कार्यरत आहोत. आम्हाला धर्माने बौद्ध व कायद्याने हिंदू ही संकल्पना अजिबात मान्य नाही. आम्हाला धर्माने बौद्ध व कायद्यानेही बौद्ध अशी या देशात ओळख हवी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवले मुक्कामी घोषणा केली होती, मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही. त्या घोषणेला अनुसरून आमची पर्सनल लॉ आणि समान नागरी संहितेबाबतची भूमिका आहे. मी ॲडव्होकेट दिलीप काकडे, माझी व्यक्तिगत भूमिका आहे आणि ती वारंवार मी जाहीर केली आहे की मी कायद्याने हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी कायद्याने हिंदू म्हणून मरण्याची माझी इच्छा नाही. यासाठी मला पर्सनल लॉद्वारा अथवा समान नागरी संहितेद्वारा कायद्याने बौद्ध व्हायचे आहे. यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आमची भूमिका देशाने समजून घेतली पाहिजे. आमची भूमिका या देशात बौद्धांना कायदेशीर बौद्ध म्हणून मान्यता मिळाली पाहिजे ही आहे. आम्हाला हिंदूंचा पोटभाग आणि कायद्याने हिंदू ही संकल्पना अजिबात मान्य नाही. या देशात जर पर्सनल लॉ असेल तर पर्सनल लॉद्वारे आणि समान नागरी संहिता असेल तर समान नागरी संहितेद्वारे आम्हाला कायदेशीर बौद्ध म्हणून मान्यता हवी आहे. ही आमची गेली 67 वर्षापासूनची भूमिका आहे. याबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नये. या विषयाचा आम्ही केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. जनजागृती अभियान, जनसमर्थन अभियान, स्वाक्षरी संकलन अभियान अशी जनजागृतीसाठी देशभर आम्ही अभियाने राबवित आहोत. या विषयावर पुस्तके लिहिली आहेत. सभा संमेलने, चर्चा, परिसंवादाद्वारे विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करीत आहोत. या विषयासाठी मी स्वतः ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी संपूर्ण जीवनच समर्पित केले आहे. सर्वांनी आमची भूमिका लक्षात घ्यावी. देशामध्ये कौटुंबिक कायदे असो वा समान नागरी संहिता असो, जे असेल त्यामध्ये बौद्ध धर्माला हिंदूचा पोटभाग न करता सर्व धर्मांबरोबर समान धार्मिक दर्जा, समान अधिकार व स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व मिळाले पाहिजे ही आहे. वर्तमान काळात जो समान नागरी संहिता विषय चर्चेला आलेला आहे, या प्राप्त परिस्थितीत आमची भूमिका काय आहे याचे स्पष्टीकरण असे की समान नागरी संहितेला आमचे संविधानिक तत्वाला अनुसरून समर्थन आहे. संविधानिक तत्वाशी विसंगत असलेल्या बाबीचा समान नागरी संहितेमध्ये समावेश असल्यास आमचे समर्थन असणार नाही. आम्ही आंधळेपणाने समर्थन करीत नाही याचा पुन्हा पुन्हा उल्लेख अधोरेखित करीत आहोत. समान नागरी संहितेमध्ये बौद्ध धर्माला हिंदूंचा भाग न करता सर्व धर्माबरोबर समान दर्जा, समान अधिकार व स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असले पाहिजे. आजच्या प्राप्त परिस्थितीत समान नागरी संहिता निर्माण करण्याच्या प्रक्रियेत हीच आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे. भारतीय विधी आयोगाला निवेदन सादर करून हीच मागणी आम्ही नोंदवलेली आहे. मात्र आमची ही भूमिका परिपूर्ण नाही. आमची भूमिका सरकारद्वारे मसुदा जाहीर झाल्यानंतर सविस्तर मांडू. याचे स्पष्टीकरण असे की समान नागरी संहितेचा प्रस्तावात्मक मसुदा सादर न करता विधी आयोगाद्वारे भूमिका, सूचना व प्रतिक्रिया मागवल्या आहेत. त्यानुसार बौद्ध समाजाची ही सर्वसाधारण मुख्य मागणी आहे. ही बौद्ध समाजाची समान नागरी संहितेबाबत सविस्तर व परिपूर्ण भूमिका नाही. केंद्र सरकारद्वारा जेव्हा समान नागरी संहितेचा मसुदा जाहीर केला जाईल तेव्हाच त्या मसुद्यावर आधारित आम्ही बौद्ध समाजाची सविस्तर भूमिका मांडणार आहोत. ही भूमिका परिपूर्ण आहे असे कोणीही समजू नये व गैरसमजही करून घेऊ नये. कोणत्याही कायद्यावर परिपूर्ण भूमिका तेव्हाच मांडता येईल जेव्हा त्याचा मसुदा सरकारद्वारे सादर केला जाईल. देशात बहुतांशी घटकांनी सरकारद्वारे मसुदा जाहीर झाल्यानंतर सविस्तर भूमिका मांडण्याचे जाहीर केले आहे. आमचीही तशीच भूमिका आहे की सरकारने मसुदा जाहीर केल्यानंतर बौद्ध समाजाबाबतची भूमिका आम्ही सविस्तर मांडू. आमची सरकारलाही विनंती आहे की सरकारद्वारे मसुदा सादर केल्यानंतर त्यावर भूमिका मांडण्यासाठी आम्हाला संधी देण्यात यावी. आमची भूमिका सरकारने समजून घ्यावी ही मागणीही आम्ही पत्रकार परिषदेत सरकारकडे केलेली आहे. आमचे राजकीय पक्षांनाही या देशातील विनम्र आव्हान आहे की आपण आजपर्यंत बौद्ध समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे. हे वास्तव आहे. परंतु आता तरी बौद्धांच्या मागण्याकडे लक्ष द्यावे.
विशेषतः संसदेमध्ये प्रतिनिधित्व करीत असलेल्या सर्व राजकीय पक्षांना आम्ही विनम्र आवाहन करीत आहोत की त्यांनी बौद्धांच्या मागणींचे समर्थन केले पाहिजे। आमचे सर्व धम्मबंधू भगिनींना विनम्र आवाहन आहे की समान नागरी संहितेला समर्थन देत असताना बौद्धांना हिंदूंचा भाग म्हणून न ठेवता इतर धर्माबरोबर समान दर्जा, समान अधिकार व स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व दिले आहे की नाही हे पाहण्यासाठी सतर्क व जागृत राहिले पाहिजे। सरकारी मसुद्यावर भूमिका मांडण्यासाठी बौद्ध समाजाने तयारीत राहावे। सरकारी मसुद्यामध्ये संविधान विसंगत काही गोष्टी आहेत की नाही हेही पाहण्यासाठी सतर्क असले पाहिजे। बौद्धांनी राजकीय पक्षाला आपली भूमिका समजावून सांगावी। समान नागरी संहिता निर्मितीचा हा ऐतिहासिक काळ आहे। देशासाठी आणि बौद्धासाठीही समान नागरी संहिता निर्मितीचा काळ हा ऐतिहासिक आणि कसोटीचा असणार आहे, हेही लक्षात घ्यावे। ही एक प्रकारची ऐतिहासिक संधी असू शकते। ही एक ऐतिहासिक संधी सुद्धा आहे। गेली 67 वर्ष बौद्ध समाज स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व मागतोय, परंतु या देशात बौद्धांच्या मागणीला कधीही सत्ताधाऱ्यांद्वारे महत्त्व दिले गेले नाही। आता जर सर्व धर्माचे कायदे बंद होऊन जर समान नागरी संहिता बनणार असेल तर बौद्धांनाही इतर धर्मांच्या बरोबरीने कायदेशीर अस्तित्व व संविधानिक दर्जा मिळवण्याची संधी आहे। या दृष्टीनेही बौद्धांनी याकडे पाहण्याची आवश्यकता आहे असे आम्हाला वाटते। धम्मसंहिता चॅनलवर या विषयाच्या व्हिडिओंची मालिका जनजागृतीसाठी मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 या तारखेपासून सुरू करणार आहोत। सर्वांनी धम्मसंहिता चॅनलवर व्हिडिओ पहा। आम्ही या चॅनलवर पर्सनल लॉ आणि समान नागरी संहिता या विषयाची बौद्धांची भूमिका सविस्तर मांडणार आहोत। आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात, ऐकलात त्याबद्दल आपले मनापासून आभार। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवावा ही विनंती। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम।